आपल्या नवऱ्याचं आपल्याकडे लक्ष गेलं पाहिजे, त्याला आपल्याशिवाय करमलंच नाही पाहिजे असं काहीतरी करायचं. म्हणजे हे कसं करायचं याची आयडिया बघ. नवरा घरात आला की उगाचच त्याच्याकडे बघून हसायचं, लाजायचं. नवऱ्याला रोमॅन्टिक वाटेल असं बोलायचं, वाटलंच तर हलकासा मेकअप करायचा. तुम्ही जर हे घेतलं नाही तर मला वाटेल की तुमचा राग माझ्यावरचा गेला नाही. अहो याच्यामुळे माझं कशात बी लक्ष लागण्यात आलं. रेणू, सांगितलं ते सगळं करते आम्ही. फक्त सगळं काही नीट होऊ दे. माझे राणाजी मला परत मिळू दे. आई ग, आई ग. काय हो, काय झालं? अहो बरं झालं तुम्ही आलात. पाय मुरगळला माझा. असं कसा? काय माहिती, चालता चालता अचानकच मुरगळला. बरं बघू. इकडे? हा हा इथेच. इकडं? हो इकडं? हो, हळूहळू. इकडं? हो हळूहळू. इकडं का? हो हळू. अहो मी इथवर बसून कशाला राहिला? गोदकान वहिनीसनी सांगायचं की. थांबा मी त्यासनी बोलून आणतो. नाही 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 नको, बोलवू नका. म्हणजे त्यांना कसा लवकर त्रास देताय. मला काही सुचलंच नाही हो मग अशी. राहू द्या, आता मला उठताच येत नाहीये. बरं ठीक आहे, उठा हळू. तर द्या. उठा. अहो असं काही सपोर्ट द्या ना नीट. अहो उठा हळू. ते उठा. उठा की. उठते ना, येत नाही मला उठता. बरं. बर तुम्ही बसा इकडं. मी डॉक्टरसनी बोलून आणतो. अहो कशाला डॉक्टर?
मी म्हणाले ना चाललं की बरं वाटेल मला. चला मग. अशी कशी चालू? हात द्या. पकडा. चल इकडे. इकडे कशाला? जरा बसा की थोडं. नाही नाही खालती जाऊया. जिन्यावर ना. अहो कसं उगाच ते अजून जादा व्हायचं. तुम्ही बसा इकडे. अहो नाही, काही नाही होणार मला. तुमच्यासारखा भक्कम आधार असताना मला काय होईल. चला. हळू सावकाश खाली बघ. सावकाश हळू. या आई गो. थांबा. जा. अहो मी एकटे कसे जाऊ? बरं थांबा मी जातो पुढे. हा. द्या. सावकाश. आई गो. सावकाश. आई गो. आई गो. काय बी करून अंजली बाईसने सांगाय पाहिजे. लई दिवस लांब पळता येणार नाही. रेणूचा हा उपाय उपयोगी ठरावा. हळू हळू. दुखतंय का? हा, हात जरा दुखला. सावकाश सावकाश. सावकाश. अहो जरा केस बाजूला करा. केस बाजूला करा ना. चल चल. हळू हळू हळू. हा हळू उतरा हळू उतरा. सावकाश. खाली बघा पारी बघा. हळू. हा हळू. अंजली. हा, मी देवळात जाऊन येते. राधी तिच्या घरी गेल्या तेव्हा जरा तुझं ध्यान असू दे. हा चालेल चालेल. अगं गोदक काय. मी ठेवते लक्ष. तुम्ही जाऊन या. हा. अहो पण अहो गोदाक्का देवळात चाललाय. तू कशाला त्यांना अडवताय? अहो वाढवत नव्हतो. ते तुमचा पाय मुरगळ. मी ओके आहे, मला काही झालेलं नाहीये. तुम्ही इथेच थांबा, आले मी.
मी एवढा प्रयत्न करूनही यांचं लक्षच गेलं नाही. वहिनी खोलीत, लाडू खेळायला बाहेर, सूरज बाहेर, गोदक्का देवळात. घरात कोणच नाही. मग आत्ताच बोलून टाकूया. जोवर अंजलीबाईंची परवानगी मिळत नाही तोवर डॉक्टरांकडे जाता येणार नाही. नवरा बायको मध्ये या बाबतीत काही लपवा छपवी नको. आधी बायकोचा होकार मिळव आणि मगच ही माहिती घ्यायला. असा परस्पर निर्णय घेणार असेल तर मी ऑपरेशन अजिबात करणार नाही. नाही, आज पक्क सांगून टाकलंच पाहिजे. अहो अहो जरा इकडे येता का? अंजलीबाई, हा मी इकडे आहे आज. काय ते? अहो मला जरा तो टॉवेल देता का ठेवलेला? हा हा, पण आता या टायमाला? हा अहो हो. मग हे घ्या. अहो हा? द्या ना. पण आत्ताच काय करताय? अहो उन्हाळा जास्त वाढलाय ना जरा, मग म्हटलं आंघोळ करावी. हा, हे घ्या. अहो अहो, अहो आता जरा बरं वाटतंय मला. ते कडी कडी कसं लावली? ते मला बाहेर जायचंय. अहो थांबा, आत्ता कुठे बाहेर जाताय? या इकडे बसा. आत्ता कुठे जाऊ नका, तुम्ही इथेच बसा. नाही बसा बसा. अहो जरा इकडे या. कशाला? कशाला काय, या की इकडे. मला जरा ही गाठ बांधून द्या. हा? हो, माझा हात जात नाहीये, गाठ बांधून द्या. मन चिंब झालं जणू
हळूवार गुंग नाचताय काय? बांधा ना पटकन. गालावर जणू तरली ग चांदणी आकाशीच चांदण पसरला अंगणी मन चिंब झालं जणू हळूवार गुंग झालं जणू गालावर जणू उतरली ग चांदणी आकाशीच चांदण पसरलं अंगणी नकळत झुरण आठवत रमण काहीच नसूनही सार काही असण सोबतीत वाटे तुझ्या खरखुर जगण रोज रोज दिसावं हे साध भोळ हसण साखळीन दावलिया जगण्याची रीत नवी हारण्यात वाटतीया अशी कशी जित नवी हो मन चिंब झालं जणू हळूवार गुंग झालं जणू मन चिंब झालं जणू हळूवार गुंग झालं जणू गालावर जणू उतरली ग चांदणी आकाशीच चांदण पसरलं अंगणी चांदण्या रात्री विनात खुळी हवा कासव्याच्या थव्यात मैत्रीच बीज पेरतीया गोड खुपलीत जणू पाखरांचं हळूच बघूनिया चंदर भिगारी हस चांदण्या रात्री विनाद खुळी हवा काजव्याच्या थव्यात मैत्रीच बीज पेरतीया गोड गुप्तीत जणू पाखरांचं हळूच बघूनिया चंदर भिगारी हसतुया मन चिंब झालं जणू हळूवार गुंग झालं जणू अहो, हल्ली माझा सगळा वेळ ग्रामपंचायतीच्या कामातच जातो. तुम्हाला राग येत असेल ना? पण मी आता ठरवलंय, आज कुठलंही काम करायचं नाही. आज मी सरपंच नाही, सून नाही, बायको नाही. आज मी फक्त प्रेयसी आहे. आजची संध्याकाळ फक्त आपल्या दोघांची. अहो कशाला एवढा ताप? ताप कसला आलाय त्यात? उलट किती छान. नवरा बायकोच्या नात्याला वेळ द्यायला नको का? मला लई काम आहेत मळ्यात. ते पावसाळा बी जाऊ यायला ना. आपण आज मळ्यात राहायला जाऊया. कशाला? कशाला काय? आत्ताच म्हणालात ना मळ्यात खूप काम आहेत. एवढं रातचं कशाला जायचं? नको. जाऊन ठरवूयात ना. पावसाआधीची आणि पावसाळ्यातली सगळी कामं ठरवून टाकू. नाही नको. ते माझं मी बघतो. असं कसं? मी पण शेतकऱ्याची बायको आहे. मला पण सगळी माहिती नको? आपण आज जाऊया मळ्यात. नाही पण आता पण बेड काही नाही. आपण मळ्यात राहायला जातोय. इथे उकाड्यात बसण्यापेक्षा मस्त वाऱ्यात जाऊया की. आणि आपल्याला जरा आपला वेळ सुद्धा मिळेल. आणि हो, मला ना तुमच्याशी थोडं बोलायचं. जाऊया ना? हा जाऊया की. मला बी बोलता येईल म्हणून
मला बी तुम्हाला काहीतरी सांगायचं. चालेल, मग ठरलं, आपण मयात जातोय. गोदाक्का आल्या ना की त्यांना सांगूयात आणि मग जाऊया. आणि हो, आपण ना जेवूनच जाऊया यावेळेस, म्हणजे आपल्याला अजून जास्त निवांत वेळ मिळेल. हा, चालेल ना? मग सरका जेवायला जाऊया, म्हणजे आपल्याला लवकर जाता येईल मयात. मळ्यात निवांत टाइम भेटणारी फक्त तिकडे सांगायचा चान्स बी मिळेल.